विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजच्या क्लासमध्ये सर्वजणींचं खूप खूप स्वागत. आत्ताच आपला नुकताच भगवद्गीतेवरचे जे 18 अध्याय आहेत ते समाप्त झाले. तर त्याच्यानंतर भगवद्गीता ही आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने उतरू शकतो, तर हे कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण शिकू शकतो, तर त्याच्यासाठी ही संवर्धन म्हणून ही एक मालिका आपण आता सुरुवात केलेली आहे. तर त्याचा आजचा हा पहिला क्लास आहे की सत्संगाचे अलौकिक सामर्थ्य. तर याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर आजच्या क्लासला सुरुवात करूया आणि तुम्हा सर्वजणींचे परत एकदा स्वागत. माताजी 1 मिनिट, काही काहींचे कॅमेरे ओपन होत आहेत थोडस. थँक्यू. तर आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. तर आजचा क्लास जो आहे तर सत्संग आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सत्संगाचे किती महत्व आहे त्यावर आज आपण थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एक रूप गोस्वामी म्हणून जे आहेत की त्यांनी रूप गोस्वामींनी आपल्याला एक उपदेशामृत म्हणून एक ग्रंथ दिलेला आहे. तर म्हणजे म्हणतात 11 ह्या श्लोकामध्ये उपदेशामृत मध्ये सर्व जे काही वेद आहेत, पुराण आहेत किंवा जे काही भागवतम वगैरे जे काही आहे तर त्याचं सर्वाच सार ह्या ज्या उपदेशामृतच्या श्लोकामध्ये दिलेला आहे उपदेशामृत मध्ये. तर ह्याचा जो या माताजी हे पीपीटी दाखवतायत का? हरी बोल. येस. पीपीटी नाही दाखवत का कुणी? प्रियांका. तर आपण त्याच्यामधील हा एक पहिला श्लोक जो आहे रूप गोस्वामींनी जो आपल्याला जे 11, तुम्ही विचार करू शकता की जर आपण ठरवलं की आपण सर्व शास्त्र वगैरे वाचायचे आणि सगळं वेद वाचायचे, उपनिषद वाचायचे, भागवतम वाचायचे, तर आपल्याला ते शक्य आहे का किंवा आपण ते करू शकतो का? तर रूप गोस्वामींनी हे आपल्याला 11 म्हणजे हे उपदेशामृतचं जे छोटासा जो ग्रंथ आहे तर हा छोटासा आहे परंतु त्याच्यावर पूर्ण शास्त्रांचं सार त्यांनी त्याच्यातून काढलेला आहे आणि त्या शास्त्रांचं सार जे आहे ते 11 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यातील एक श्लोक आहे की ददाती प्रतिगुह्याती गुह्यमाख्याती पृच्छती. तर त्याच्यामध्ये हा जो श्लोक आहे 1 मिनिट स्लाइडवर पीपीटी मध्ये. तर म्हणजे याच्यामध्ये एका भक्ताचे दुसऱ्या भक्तांबरोबर असणारे जे आदान प्रदान आहे तर ते ह्या एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण पूर्ण ह्याच्यामध्ये जाणार नाही डीप मध्ये ह्याच्यामध्ये, पण थोडक्यात एक त्याच्यामध्ये त्याचा कुठे कुठे आपल्याला आपल्या जीवनाशी कनेक्टेड होत आहे आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये आपण भगवद्गीतेमध्ये की ज्यांनी आपण भगवद्गीता वाचली असेल किंवा भगवद्गीतेचे क्लास अटेंड केले असतील तर त्याच्यामध्ये बघू शकतो आपण की भगवद्गीतेचं जे भगवद्गीतेमध्ये आपल्या शरीराला शरीर नसून आत्मा आहोत हे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्या शरीराचे वर्णन कशा पद्धतीने केले आहे की 5 घोडे, हे शरीर म्हणजे 5 घोडे असून इंद्रिय, मन, बुद्धी, सात्मा याचं कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे की मन ही लगाम आहे, बुद्धी ही सारथी आहे आणि आत्मा हा पॅसेंजर आहे. तर अशा पद्धतीने शरीराचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. म्हणजे शरीर हे एक वाहन, आत्मा हे एक वाहन आहे या शरीराला घेऊन जाणार. तर तसं जर आपण विचार केला तर आपण बघू शकतो की जमिनीवर जी गाडी चालते तिला आपण कार म्हणतो की ज्या 4 व्हीलर आहेत किंवा कुठल्या वेगवेगळ्या जमिनीवर चालणाऱ्या वेगळ्या गाड्या असतात. किंवा आकाशात आपण बघू शकतो तर आकाशात काय जाऊ शकतं तर रॉकेट जाऊ शकतं. जमिनीमध्ये जर आपण विचार केला तर जमिनीमध्ये जर आपल्याला खोल पाण्यात जायचं असेल तर त्याला पाणडुबी असते. की जर आपण विचार केला तर जमिनीवर, हवेत, आकाशात
वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याचं वेगवेगळं माध्यम आहे आपल्याला तिथे पोहोचण्याचं. अगदी तसंच आपल्याला सुद्धा ह्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की जसं वेगवेगळे शरीर दिलेले आहेत की पशुजीवन आपण बघू शकतो की पशुजीवनामध्ये जे बघतो की सत्व रजो तमो यांचा सत्वाचा आणि रजो तमो गुणाचा पूर्ण प्रभाव असतो पशुजीवनावर. तसं पशुजीवनाला एक ऑप्शन नाही की कुठल्या पद्धतीने त्या शरीराचा ते वापर करू शकतात, परंतु आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपण या शरीराचा वापर करून आपण आपली गती कुठे जाऊ शकते किंवा आपण कुठली गती प्राप्त करू शकतो हे आपण ठरवू शकतो. हे कशामुळे ठरवू शकतो तर हे आपण ठरवू शकतो की आपल्याला जे मिळालेलं स्वातंत्र्य चॉईस की आपण चॉईस करू शकतो की आपण आता ह्या शरीराचा उपयोग काय करायचा. म्हणून मनुष्य जीवनाची तुलना जी केलेली आहे ती एका रॉकेटशी केलेली आहे की जसं रॉकेट जर आपल्याला वरती सोडण्यासाठी त्याला गुरुत्वाकर्षणाला भेदून रॉकेट वरती आकाशाच्या त्या पलीकडे जातं, तसंच मनुष्य जीवन आहे की जर आपल्याला ह्या मनुष्य जीवनाचा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर आपण भौतिक संसाराच्या पलीकडे जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ना की 11व्या स्कंदामध्ये खूप छान उदाहरण दिलेलं आहे की आपल्याला जसं की ह्या इच्छे म्हणजे ह्या आपल्याला हे मनुष्य शरीर जे दिलेलं आहे, एकच मिनिट आपण बघू शकतो की या शरीराची तुलना एका बोटीशी केलेली आहे. 11व्या स्कंदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण खूप छान पद्धतीने सांगतात की ह्या शरीराची तुलना एका बोटीशी केलेली आहे या नरदेहाशी. आणि हे सुकल्पम म्हणजे ह्या शरीराची तुलना आणि गुरु कर्णधारम म्हणजे ह्या बोटीशी तुलना केलेली आहे. आणि ही बोट चालवतो कोण तर गुरु चालवतात. म्हणून आपल्याला ह्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा या बोटीचा प्रवास आपला सुरू होतो तर बोटी जेव्हा समुद्र मार्गाने जाते तेव्हा तिला अनुकूल जो वारा असतो त्या वाऱ्याच्या जर त्या बोटीसाठी अनुकूल वारा असेल तर ती बोट बघा किती योग्य मार्गाने चालते. पण जर तोच वारा प्रतिकूल असेल तर किती संघर्ष येतो त्या कप्तानाला बोट चालवण्यासाठी. अगदी तसंच आपल्या जीवनामध्येही सुद्धा आपल्याला हे शरीर म्हणजे एक जहाज आहे आणि त्याचा जो बोटीचा जो कप्तान आहे की आपल्याला आपले बोटीचे कप्तान म्हणजे आपले गुरु आहेत. आणि अनुकूल वारा म्हणजे भगवंतांनी दिलेले वेद असतील, भागवतम मधील ज्ञान असेल किंवा श्रीमद भागवतम मधील दिलेलं ज्ञान असेल तर या गोष्टी ह्या म्हणजे वेद आहेत. त्यातील अनुकूल वारा आहे आणि त्या अनुकूल वाऱ्याच्या दिशेने योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपली बोट ही हा भवसागर पार करून जाऊ शकते. तर आता ह्याला भवसागर म्हटलेला आहे की भवसागर म्हणजे किती अवघड आहे. आपण नेहमी म्हणतो की एक भवसागर पार करणे. मग हा जर सागर पार करायचा असेल, हा म्हणजे हा भौतिक जगाचा भवसागर हा जर आपल्याला पार करायचा असेल तर आपल्याला किती योग्य मार्गाची आणि योग्य व्यक्तींची आपल्या जीवनामध्ये गरज असते. तर आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की जर आपल्याला तर योग्य मार्ग जर मिळाला मनुष्य जीवनामध्ये आपल्याला सत्संग किती महत्वाचा आहे की सत म्हणजे काय की भगवद्गीतेमध्ये आत्म्याचं वर्णन काय केलेलं आहे आपण ऐकलेलं आहे की सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत आणि म्हणून याला नाव दिलेलं आहे सत्संग. सत म्हणजे जो शाश्वत असा मार्ग आहे, शाश्वत अशा परमपुरुषाचं गुणगान आपण करतो, ते ज्ञान आपण इथे घेतो, त्याला म्हणायचं सत्संग. तर रूप गोस्वामींनी मला वाटतं दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये खूप छान पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे की अनुकूल्यस्य प्रतिकूल्यस्य वर्जनम म्हणजे अनुकूल्यस्य वर्जन म्हणजे प्रतिकूल्यस्य म्हणजे जे अनुकूल आहे आपल्या भक्ती मार्गासाठी ते आपण घ्यायचं आणि जे प्रतिकूल्यस्य आहे वर्जनम आहे वर्ज करायचं आहे ते आपण सोडून द्यायचं. की जसं आपण आपल्याला आजारी जर असेल तर आपल्याला डॉक्टर पथ्य पाणी देतात की जसं काही सर्दी झाली असेल, ताप आला असेल तर आंबट खायचं नाही, काही चिंच लोणचं खायचं नाही किंवा काही जे काही असतात कुठल्याही आजारपणाला धरून तर ते पथ्य तुम्ही पाळायचे. किंवा एखाद्याला नृत्याची आवड असेल तर त्यांनी नृत्य जर करताना त्यांनी विचार केला पाहिजे की त्याला सांगितलं जातं की तुला तुझ्या पायांची जास्त काळजी घ्यायची आहे, ज्या जमिनीवर तू नृत्य करशील ती जमीन पण
व्यवस्थित सपाट पाहिजे, प्लेन पाहिजे, अशा पद्धतीचे पथ्य असतात कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे हे करायचं ते नाही करायचं. म्हणजे जेव्हा हे पथ्य जे असतात, जेव्हा आपण ते पालन करू तेव्हा ते आपल्याला एखादी गोष्ट ती मिळू शकते. त्यामुळे आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा आपल्याला हे पथ्य दिलेले आहे की जे आपल्या आध्यात्मिक मार्गासाठी योग्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि जे आपल्याला प्रतिकूल आहे ते आपण वर्ज्य केलं पाहिजे. तर आता आपण बघू शकतो की भक्तांचा संघ, तर हा सत्संग म्हणून म्हटलेला आहे, नुसता संघ म्हटलेलं नाही. आजच्या लेक्चरचा आपला विषय काय आहे की सत्संगाचे अलौकिक सामर्थ्य. म्हणजे आपण त्याला संघ म्हणून म्हटलेलं नाही तर सत्संग म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला शाश्वत मार्गाचे शाश्वत जे ज्ञान आहे त्याचे आपल्याला त्याचे आपल्या जीवनामध्ये ज्ञान उतरवण्याची गरज आहे. की जसं तो आत्म्याचा गुणधर्म आहे, आत्मा हा सच्चित आनंदमय आहे. तसं भगवद्गीतेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे मगाशी वर्णन केलेलं आहे की सच्चित आनंदमय आहे. तसंच हा मार्ग सुद्धा जे आपण ज्ञान घेतो, जिथे आपल्याला भगवंतांची प्राप्ती होण्याची रस्ता मिळतो, मार्ग मिळतो, त्याला म्हणतात सत्संग. तर सर्व वेदांचे सार काढून जे मगाशी मी म्हटलं की रूप गोस्वामींनी आपल्याला हे 11 श्लोकांचं उपदेशामृत म्हणून हा एक ग्रंथ दिलेला आहे. तर विचार करा की किती अवघड गोष्ट असेल ना ही, की सर्व शास्त्रांचं आपल्याला जर विचार केला की आपण नुसतं म्हटलं की आपण आता श्रीमद भागवतम वाचायला सुरू करूया, भागवतमचे एवढे स्कंद आहेत, एक स्कंद, दुसरा स्कंद, तिसरा स्कंद, की कुठेतरी अरे कधी संपायचं हे. मग विचार करा की वेगवेगळे वेद असतील, वेगवेगळे उपनिषद असतील, तर हे आपण तर ह्या आयुष्यामध्ये वाचूच शकत नाही. आणि कलियुगामध्ये तर खूप अवघड आहे की अशा पद्धतीने वाचन करणे, अध्ययन करणे आणि त्याच्यातील ज्ञान आपण आपल्या स्वतःच्या क्षमतेवर समजून घेणे हे अशक्य आहे. तर मग आपल्याला ही रूप गोस्वामींनी ही जी उपदेशामृत जे दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत एक असे श्लोक आहेत, तिसरा आणि चौथा श्लोक आहे की त्या श्लोकामध्ये म्हणजे रूप गोस्वामींनी सांगितलेलं आहे की कुठल्या 6 गोष्टी करायच्या आणि कुठल्या 6 गोष्टी नाही करायच्या. तर ह्या इतक्या महत्वाच्या आहेत. तर त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत एका श्लोकामध्ये की त्या सगळ्या सेम आहेत, वेगवेगळ्या आहेत त्या 5 गोष्टी ज्या आहेत. आणि दुसऱ्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या पूर्ण वेगळ्या आहेत. ह्या 5 गोष्टी करायच्या, ह्या 5 गोष्टी नाही करायच्या. परंतु त्या 2 श्लोकामध्ये एकाच गोष्टीचं परत वर्णन आलेलं आहे की त्या एका श्लोकामध्ये दिलेला आहे की भक्तांचा संग करायचा आणि दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेला आहे की अभक्तांपासून आपण दूर राहू. म्हणजे आता याचा अर्थ काय की एकामध्ये भक्तांचा संग करणे, दुसऱ्यामध्ये अभक्तांचा संग करणे, संग न करणे. म्हणजे ही एक गोष्ट एक प्रकारे परत रूप गोस्वामींनी आपल्याला दिलेली आहे. मग जर एखादी एवढी व्यक्ती ज्ञानी असेल आणि तिच्याकडे एवढं ज्ञान असेल त्या व्यक्तीकडं, आणि ती व्यक्ती तुम्ही विचार करा की एकच वाक्य वेगळ्या पद्धतीने परत रिपीट करेल का? नक्कीच नाही करणार, कारण ती इतकी महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर उपदेशामृत हा ग्रंथ घेतला आणि त्याच्यातून उपदेशामृत मधून तुम्ही जर तो ग्रंथ वाचला तर तुम्हाला त्या 2 श्लोकांमध्ये, एक मिनिट मला ना ते पेज नंबर सापडेना, त्या 2 श्लोकांमध्ये या गोष्टींचं इतकं, एक मिनिट, दुसरा श्लोक आहे. तर दुसऱ्या श्लोकामध्ये आपण सगळं काही वाचणार नाही, पण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की 5व्या श्लोकाचं तात्पर्यामध्ये दिलेलं आहे 5 नंबरचं की कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य नसणाऱ्या विषयी लोकांशी संग करणे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की ह्या गोष्टींशी आपण ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये केली नाही पाहिजे. आणि दुसऱ्यामध्ये लिहिले की भक्तांचा आपण संग केला पाहिजे. तर हे किती महत्वाचं आहे. जसं की हे आपण एक उदाहरण बघू शकतो की सत्संगाचं महत्व. तर हे आपल्याला आता याच्यातून समजलेलं की अभक्तांपासून आपण किती दूर राहिलं पाहिजे. की जसं काही उदाहरणं बघूया आपण ह्याच्यामध्ये की वामनदेव जे आहेत, की वामनदेवांनी, भगवंतांनी वामनदेवचा जेव्हा अवतार घेतला तेव्हा ते बली महाराजांकडे गेले आणि जेव्हा बली महाराजांकडून त्यांनी सगळं काही हिरावून घेतलं. म्हणजे एका पावलामध्ये त्यांनी त्यांच्या चरणांमध्ये वरचे ग्रह सगळे व्यापून टाकले, दुसऱ्या पावलामध्ये त्यांनी खालचे सगळे ग्रह व्यापून टाकले. आता तिसरं पाऊल कुठे टाकणार? तर तिसरे पाऊल मग बली महाराज स्वतःचं मस्तक त्यांच्या पुढे हे धरतात आणि सांगतात की तिसरं पाऊल मी माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करतो, असं बली महाराज म्हणतात. खरं तर हे सर्वस्व अर्पण करणं म्हणजे आत्मसमर्पण करणं. थोडक्यात की आत्मसमर्पण केलं बली महाराजांनी, की हा मी तुमचा आहे. तर हे आत्मसमर्पण करणं म्हणजे हे भक्ती मार्गावर अतिशय सर्वोच्च क्रिया आहे. की जसं श्रवण कीर्तन स्मरण वंदनम दास्यम साख्यम, म्हणजे हे जे आत्मनिवेदनम आहे
ते सगळ्यात लास्ट आहे. जेव्हा ह्या क्रिया पार करतो आपण तेव्हा आपण आत्मनिवेदनापर्यंत जातो. मग तुम्ही विचार करा की बली महाराजांनी हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं आत्मनिवेदन, जे सगळं काही भगवंतांना त्यांनी स्वतःला अर्पण केलं. मग भगवंतांनी त्यांना काय दिलं, तर आपण बघतो की भगवंतांनी त्यांना काय दिलं की एक मस्तकावर त्यांच्या चरण कमल ठेवलं आणि त्यांना एक ग्रह दिला, एक ब्रह्मांड ग्रह दिला त्यांनी, की खालचं एक आपण बघू शकतो की खालच्या ह्याच्यामध्ये जे बली महाराजांना एक स्थान दिलं आणि स्वतः भगवंत त्यांच्या द्वारावर एक द्वारपाल म्हणून राहिले. परंतु आपण इथे बघू शकतो की बली महाराजांना त्यांनी आत्मसमर्पण केले. किती वेळ त्यांच्या मस्तकावर चरण कमल ठेवले असतील? फक्त 1 ते 2 मिनिटं ठेवले असतील. पण कृष्ण लीलेमध्ये आपण बघूया की कृष्ण लीलेमध्ये एक लीला येते की कालियाची, की जेव्हा कालिया म्हणजे एक सर्प आहे. तसं पाहायला गेलं तर सर्प, विंचू, साप वगैरे आपण बघतो की किती मात्सर्य आहे त्यांच्यामध्ये, की आपण एखादा साप वगैरे बघितला तरी आपण किती गडबडून जातो किंवा घाबरून जातो त्याला बघून. म्हणजे त्याच्यामध्ये इतकं मात्सर्य असतं की आपण तिथे बसलेला असो, तो जवळून गेला, आपली थोडी हे झाली हालचाल झाली तर तो लगेच आपल्याला दंश करतो. भले तो त्याच्या सुरक्षिततेतून करेल, पण त्याच्यामध्ये एक मात्सर्याची भावना खूप असते त्या योनीमध्ये, सापाच्या वगैरे सर्पाच्या. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्या कृष्ण लीलेमध्ये जेव्हा हा सर्प म्हणजे हा जो कालिया नाग आहे, हा कालिया नाग यमुनेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करतो. तसं पाहायला गेलं तर यमुना ही गोलोकमधून आलेली आहे. यमुना गोलोकमधून आलेली, वृंदावन स्वतः भगवंतांनी गोलोकमधून आणलेलं आहे. हे पृथ्वी तलावरचं नाहीये. पण ह्या कालियाचं धाडस बघा किती आहे, की हा कालिया यमुनामध्ये राहतोय. यमुना पण माझीच, यमुनेमधील जे काही मासे असतील ते माझे, हा एरिया माझा. म्हणजे हे त्याचं काहीच नाही. कशी प्रवृत्ती असते आसुरी प्रवृत्ती, की हे जे काही भगवंतांनी आणलंय ते सुद्धा माझंच. म्हणजे ह्याला कुठलंही स्थान नाहीये तिथे, पण तरीही त्यांनी त्यातच त्याचा स्वतःचा एक आपण म्हणू शकतो की कब्जा मिळवलेला आहे. आणि हा इतका विषारी आहे की त्या ठिकाणी वरून जरी पक्षी गेले तरी ते सुद्धा त्याच्या विषाने मृत्युमुखी पडतायत. मग आज कुठे यमुनेच्या ह्या डोहामध्ये तो प्रवेश करतो, उद्या कुठल्या दुसऱ्या डोहामध्ये प्रवेश करतो. तर आपण एकच मिनिट किती त्याच्यामध्ये मात्सर्य भरलेलं आहे. आणि ह्या डोहांमध्ये प्रत्येक प्राणी मात्राला तो तिथे त्रास देत आहे. आणि जेव्हा ह्या श्रीकृष्णांनी भगवंतांनी या कालियाला शिक्षा देण्यासाठी स्वतंत्र 2 तास त्याच्याबरोबर त्याच्या फणांवर नृत्य केले. की 2 तास त्याच्या फणांवर भगवंत कालियानी कालियाच्या फणांवर नृत्य केलं. की ह्या फण थोडा अहंकाराने वरती यायला लागला की भगवंत त्या फणावर जायचे, त्या फणावरून ह्या फणावर. तसं पाहायला गेलं तर इतरांना ते सुंदर असं नृत्य दिसत होतं, परंतु ऍक्च्युली भगवंत त्याचा अहंकाराचा नाश करत होते. मग अशा कालियाला जेव्हा मारणारच होते भगवंत, म्हणजे अशा कालियाला भगवंतांनी जेव्हा त्याच्या फणांवर भगवंताचे तो शरण आला नंतर, आणि जेव्हा शरण आला तेव्हा तो म्हणाला की मी जर आता ह्या यमुनेच्या बाहेर गेलो तर मला दुसऱ्या ठिकाणी गेलो तर मला गरुड जिवंत ठेवणार नाही. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात की तुझ्या फणांवर माझ्या चरण कमलांचे नृत्य आहेत. तर त्या चरण कमलांच्या चरण कमलांचे व्रण आहेत, खुणा आहेत, तर तुला कधीही गरुड काही करणार नाही, असं भगवंत त्याला सांगतात. पण आता आपण याच्यातून बघितलं का की ह्या कालियाला हा इतका अहंकाराने उन्मत्त झालेला होता, तरी भगवंतांनी त्याला एवढी कृपा केली. 2 तास स्वतःचा संग दिला, स्वतःच्या चरण कमलांची कृपा भगवंतांनी कालियावर केली. मग आपल्याला प्रश्न पडू शकतो ना की या कालियावर एवढी कृपा भगवंतांनी का केली? तर याच्यातून आपण विचार करा, म्हणजे आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की कशामुळे ही भगवंतांनी, म्हणजे जी बली महाराजांना अगदी 2 मिनिटासाठी आत्मसमर्पण केलंय त्या बली महाराजांनी, आणि तिथे मात्र भगवंतांनी फक्त त्याला बली महाराजांना फक्त 2 मिनिटाची कृपा दिली. इथे मात्र कालियाला किती कृपा केली. उलट खरं तर कालियाला मारायलाच पाहिजे होतं, कालियाचा वध करायला पाहिजे होता. पण जेव्हा भगवंतांनी ठरवलं की कालियाचा आपण वध करा, म्हणजे आपण भगवंत कशा पद्धतीने कुणावर कृपा करतील याचं लॉजिक आपण लावू शकत नाही, कारण ते भगवंत आहेत. पण जेव्हा कालियावर ही कृपा झाली ती कोणामुळे झाली तर कालियाच्या पत्नींमुळे. जेव्हा त्यांनी बघितलं की भगवंत आता कालियाचा वध करत आहेत, तेव्हा मग भगवंत त्याला हे करतात,
कालियाचा वध करणार आहे बघितल्यानंतर त्या कालियाच्या पत्नी ज्या असतात नागपत्नी त्या वरती येतात आणि त्या सांगतात की आम्ही तुमचे भक्त आहोत आणि आम्हाला त्रास होईल तसं कृपया तुम्ही भगवंता काही करू नका, त्यांना शरण द्या. आणि ज्या क्षणाला कालियाच्या पत्नी त्यांना सांगतात की तुम्हाला शरण द्या, त्यांना शरण द्या, त्या क्षणाला भगवंत कालियाच्या फणांवर उतरून यमुनेच्या पलीकडे येतात. म्हणजे ही जी कृपा आहे ती एका वैष्णवांमुळे मिळालेली कृपा आहे की त्या पत्नी ज्या होत्या त्या वैष्णवी होत्या. अशा कितीतरी उदाहरणं आपण बघू शकतो की कृष्ण लीलेमध्ये की भगवंतांची भक्त जे आहेत त्या भक्तांमुळं भगवंतांची कृपा त्या दुसऱ्या व्यक्तींना प्राप्त झालेली आहे. की जसे आपण बघू शकतो की लक्ष्मी देवी आहे, लक्ष्मी देवीला वृंदावनात स्थान आहे का? नाही. जेव्हा भगवंत म्हणतात, भगवंतांनी यमुनेच्या पलीकडे स्थान, यमुनेच्या पलीकडे आहे लक्ष्मी देवी. जेव्हा लक्ष्मी देवी म्हणते की मला त्या रास नृत्यामध्ये सहभागी व्हायचे, तेव्हा भगवंत म्हणतात की तू शेण हातात धरणार आहेस का आणि तू जी ऐश्वर्यानी युक्त आहेस ते ऐश्वर्य त्यागणार आहेस का आणि गोपींचा भाव धारण करणार असशील तर तुला त्याच्यामध्ये स्थान आहे. तेव्हा लक्ष्मी मी विचार करते की मी ऐश्वर्यवान आहे, मी म्हणजे लक्ष्मी आहे, लक्ष्मी, आणि माझ्याकडे एवढं ऐश्वर्य असताना मी शेण हातात ग्रहण करू, हातात धरू, ग्रहण म्हणजे हातात घेऊ, लक्ष्मीला विचार पडतो. तेव्हा भगवंत म्हणतात की जोपर्यंत तू ते स्थान ग्रहण, तू तो मूड किंवा तो भाव तू ग्रहण करणार नाही स्वतःमध्ये, तोपर्यंत तुलाही वृंदावनामध्ये स्थान नाही. म्हणजे सांगण्याचं इंटेन्शन काय की जेव्हा आपण बघू शकतो की एका भक्ताची कृपा जोपर्यंत होत नाही शुद्ध वैष्णवांची, तोपर्यंत आपल्याला सुद्धा ती कृपा मिळणं खूप अवघड आहे. की जशी साक्षात लक्ष्मी आहे पण त्या लक्ष्मीला सुद्धा ती कृपा मिळत नाहीये, म्हणजे ती कृपा मिळू शकत नाही. मग आपण आपल्यामध्ये किती कुठल्याही गोष्टी असू दे, पण जर एका वैष्णवाची कृपा झाली ना, आपली मध्ये ती पात्रता नसेल भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी किंवा भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी, तरी पण एका वैष्णवांच्या कृपेमुळे, त्यांच्या सत्संगामुळे आपल्याला ती कृपा प्राप्त होती. तर आपण बघू शकतो की भगवंत हे कृष्ण हे कधीही एकटे नसतात, कधीच एकटे नसतात. की तुम्ही आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी भगवंत हे त्यांच्या भक्तांमध्ये, त्यांच्या शुद्ध भक्तांमध्ये असतात. कुठलीही लीला आपण बघितली तर भगवंत हे नेहमी वैष्णवांबरोबर असतात, एकमेकांची सेवा करतात. भगवंत भक्त भगवंतांची सेवा करतात, भगवंत भक्तांची सेवा करण्यास उत्सुक असतात नेहमी. की आता आपण हा एक प्रसंग कृष्ण लीलेमध्ये येतो की जेव्हा ब्रह्मदेव जे आहेत, ब्रह्मदेव जे आहेत, कृष्ण भगवंत तो सगळे गोप बालक एकत्र येऊन मस्त छान वनभोजन करत असतात आणि भगवंत मध्ये बसलेले असतात आणि सगळे एकमेकांना स्वतःच्या मुखातलं जे उच्चिष्ट आहे ते भगवंतांना घालत असतात, भगवंत त्यांना घालत असतात. आणि जेव्हा ब्रह्मदेव सुद्धा हा प्रसंग बघून मोहित होतात. म्हणजे ह्याच्यातून आपण बघू शकतो की भगवंत हे जे आहेत की अशा लीला त्यांच्या भक्तांबरोबर करतात, असे भक्त त्यांना प्रिय असतात की साक्षात भक्त सुद्धा भगवंतांचे जे देवी देवता, जे ब्रह्मदेव साक्षात ब्रह्मांडाचे हे आहेत निर्मिती करतात, ते ब्रह्मदेव सुद्धा त्याच्यामधून मोहित होतात. तर 11वा स्कंद जो आहे, 11व्या स्कंदामधील 12वा अध्याय आणि त्यामधील श्लोक क्रमांक 2, प्रियंका पीपीटी दाखवती का मला? काही हा एक मिनिट, त्याच्या पुढचा श्लोक क्रमांक 2, पुढचा श्लोक. हरी बोल. यू स्टार्ट, मी सांगते. एक मिनिट. हा. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा जो श्लोक आहे किती सुंदर श्लोक आहे. भगवंत याच्यामध्ये काय म्हणत आहेत की प्रिय उद्धव, माझ्या प्रिय भक्तांच्या भौतिक इंद्रिय तृप्ती विषयीची मनुष्याची सर्व आसक्ती नष्ट होते. शुद्ध संगत मला देखील माझ्या भक्तांच्या नियंत्रणात ठेवत असते. योग साधना, सांख्य योगाचा अभ्यास, अहिंसा इत्यादी सर्वसाधारण अर्धवट आले वेद मंत्राचे उच्चारण, तप, संन्यास, यज्ञ, विहिरी खोदणे इत्यादी समाज कल्याणाची कार्य करणे, दान, व्रत देण्याची वृत्ती, गोपनीय मंत्रांचे उच्चारण, तीर्थाटन, यमनियमांचे पालन करणे, कोणीही मला आपल्या नियंत्रणात ठेवू शकत नाही. तर भगवंत आपण बघू शकतो की याच्यामध्ये किती सुंदर वर्णन करतायत की भगवंत सांगतायत की शुद्ध भक्त, माझा प्रिय जो भक्त आहे, प्रिय भक्ताच्या भौतिक इंद्रिय तृप्ती विषयीची मनुष्याची सर्व आसक्ती नष्ट होते.
म्हणजे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचा संघ किती महत्वाचा आहे. आणि भगवंत काय सांगत आहेत की एका विशुद्ध भक्ताची जी संगत आहे ती मला सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवते, मला सुद्धा कंट्रोल करते. तर भगवंत इथं एका त्यांच्या भक्तांचं महात्म्य किती मोठं आहे हे आपल्याला सांगतायत इथे. म्हणजे ह्या जगामध्ये फक्त आपल्याला जर भक्ती मार्गावरील जर ब्रेक मिळत असेल तर तो कशामुळे मिळतो, तर तो फक्त आपली इंद्रिय आसक्ती, जी इंद्रिय आसक्ती जी आहे ती फक्त आपल्याला भक्ती मार्गावरील आपला सर्वात मोठा ब्रेक आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ह्या मार्गाला पार करण्यासाठी ह्या इंद्रिय आसक्तीचा जो आपल्यामध्ये खूप मोठा अडथळा आहे तर तो आपण एका शुद्ध भक्तांचा सत्संग घेऊ, तेव्हा त्या सत्संगाच्या आधारे आपण नक्कीच हा मार्ग आपण ह्या मार्गाने आपण पुढे जाऊ शकतो ह्या अडथळा पार करून. आणि दुसरं एक आपण बघू शकतो की नारद मुनी, ही कथा तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की नारद मुनी आपण बघू शकतो की नारद मुनी जे आहेत की नारद मुनी पूर्वीच्या ह्याच्यामध्ये दासीपुत्र होते पूर्वीच्या जन्मामध्ये. मग ह्या नारद मुनींनी जेव्हा नारद मुनी कशा पद्धतीने एका शुद्ध भक्तांचा संघ घेऊन एक विशुद्ध भक्त बनले की ते पूर्ण ब्रह्मांडांमध्ये, नुसते ब्रह्मांडामध्ये नाही तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये भगवंतांचे विशुद्ध भक्त आहेत. आणि त्यांच्या सत्संगाने त्यांनी किती जणांना भक्त बनवलं. तर ह्या कितीतरी अगणित कथा नारद मुनींच्या आहेत. तर आपण बघू शकतो की हे जे साधू संत जे असतात ते सर्वांना समान दृष्टी देतात, समान कृपा देतात. की जसं आपण बघतो की नारद मुनी जे आहेत, नारद मुनींनी प्रल्हाद असुर योनीत जन्मलेले आहेत, किंवा हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू ही पण असुर योनीमध्ये जन्मलेली, म्हणजे असुर योनीमधील आहे. तरी पण नारद मुनींनी तिलाही प्रचार केला, छोट्या प्रल्हादालाही प्रचार केला. की आपण बघू शकतो की रामायणामध्ये जे रत्नाकर आहे की वाल्मिकी मुनी म्हणजे अगोदर एक डाकू असतात तर त्यांच्यावरही नारद मुनींनी कृपा केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण नारद मुनी जर आपण म्हणजे जे नारद मुनींसारखे विशुद्ध भक्त आहेत ती त्यांची कृपा सर्वांना सरसकट देत असतात. ती कृपा फक्त ती कृपा घेण्यासाठी आपलं भांड मोठं पाहिजे. ते असं म्हणत नाही की हा पापी आहे त्याला ती कृपा नको, हा पुण्यवान आहे हा चांगला आहे. ती सगळ्यांना देण्यासाठी उत्सुक असतात, पण तो आपलं भांड हे आपलं ग्रहण करण्याची आपल्यामध्ये ती क्षमता नसते, म्हणून ती आपण घेत नाही. म्हणून याच्यावरून आपण बघू शकतो की पूर्व कर्माची ज्याकडं काही थोडीफार कृपा असेल आणि एका शुद्ध भक्ताची कृपा जर आपल्याला मिळाली तर ती कृपा आपण नक्कीच स्वीकारू शकतो. आणि याच्यासाठी ही कृपा स्वीकारण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपली जी चेतना आहे ती चेतना ही खूप श्रेष्ठ आहे. की आपण काय करतो त्याच्या मागे त्याच्यापेक्षा आपली चेतना काय आहे की ही चेतना खूप महत्वाची आहे. की जर आपल्याला ही चेतना आपण उत्सुक आपली चेतना जर चांगली शुद्ध ठेवली, प्रामाणिक भाव ठेवला, भले आपली एखादी ऍक्टिव्हिटी चुकेल परंतु ती चेतना जर आपण चांगली ठेवली तर भगवंतही आपल्याला पत्रिकेतच असेल ना तिच्या पत्रिकेतच असेल ना सगळं. हरिबोल तिच्या पवित्र पत्रिकेतच असेल ना बिल वगैरे सगळं बायोडाटावर होय. हरिबोल पवित्र लीला माताजी तुमचं हे करा, म्यूट करा. सांगितलंय हा करा कंटिन्यू. त्यामुळे आपण बघू शकतो की ही जी कृपा आहे भगवंतांच्या विशुद्ध भक्तांची ही सगळ्यांना समान मिळत असते. फक्त आपण ती कशा पद्धतीने स्वीकारत आहोत आपल्या जीवनामध्ये हे आपल्यावर अवलंबून असतं. आपल्याला दिलेला जो चॉईस आहे तो आपल्याकडे असतो. तर आता आपण बघू शकतो की 7वा श्लोक की सत्संग का करावा की रूप गोस्वामींचा श्लोक, रूप गोस्वामींचा नाही सॉरी मला वाटतं भगवद्गीतेमधला हा श्लोक आहे की सत्संग सज्जायते कामा. की जर आपण बघितलं की मनुष्य जीवनामध्ये आपल्याकडे जी ताकद आहे सत्संग सज्जायते कायते कामा, म्हणजे आपल्याकडे जर आपण हे बघितलं की आपल्याकडे जो चॉईस दिलेला आहे की ह्या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की रजोतमो गुणांच्याही प्रभावाखाली अनेकांना माझ्या भक्ताची संगत प्रत्येक युगात लाभली आहे. यास्तव दैत्य, राक्षस, पक्षी, पशु, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, विद्याधर, वैश्य, शूद्र, स्त्रिया आणि इतरांनाही माझ्या परमधामाची प्राप्ती झाली आहे. वत्रासूर, प्रल्हाद महाराज आणि त्यांच्यासारख्या असुरांनाही माझ्या भक्तांच्या संगतीमुळे माझ्या धामाची प्राप्ती झाली आहे. तसेच वृषपर्वा, बळी महाराज, बाणासूर, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान, गजेंद्र, जटायू, तुलाधर, कुब्जा, वज्रगोपी आणि यज्ञपत्नी यांनाही
तोच लाभ झालेला आहे. तर आपण या श्लोकामध्ये बघू शकतो की भगवंत कसे वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करत आहेत आणि या सगळ्यांना आपण बघतोय की या नावांमध्ये कितीतरी जणांना नारद मुनींची कृपा प्राप्त झालेली आहे, भगवंतांच्या वेगवेगळ्या विशुद्ध भक्तांची कृपा प्राप्त झालेली आहे. म्हणजे हा जो सत्संग आहे नारद मुनींसारख्या भक्तांनी तर किती जणांना ती कृपा प्रदान केलेली आहे की एका क्षणाचाही त्यांचा त्यांनी सत्संग ज्या व्यक्तीला दिलेला आहे, भले त्या आसुर योनीमध्ये असतील, किती पापी योनीमध्ये असतील, तरी त्यांचा उद्धार झालेला आहे आणि त्यांना भगवंतांची प्राप्ती मिळालेली आहे. तर आपण बघू शकतो की मनुष्य जीवनामध्ये फक्त ही ताकद आहे की आपला जो चॉईस आहे तो निवडण्याची, आणि आपली जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण ते करू शकतो. आपण बघू शकतो की इतर योनींमध्ये हा मार्ग आपल्याला नाहीये की इतर योनींमध्ये, परंतु मनुष्य जन्मामध्ये मात्र आपल्याला ही आपली इच्छाशक्ती आणि आपला चॉईस या दोन्ही गोष्टी आपल्याला नेहमी आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. कुठला पर्याय निवडायचा किंवा कुठला चॉईस करायचा हे कोणावर ठरत नाही, तर आपल्या स्वतःवर ठरवते. की जसं उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये पण आपण बघू शकतो की कधी कधी किती गोष्टी असतात ना आपल्या जीवनामध्ये की आपल्याला हा सत्संग आपण विचारतो का महत्वाचा आहे, कशासाठी महत्वाचा आहे. की ह्या भौतिक जीवनामध्ये जर एखादा ऑप्शन निवडायचा असेल, प्राप्त करायचं असेल, काही चॉईस करायचं असेल, कारण ते दृश्य स्वरूपात दिसतं की आपल्याला समोर आहे ते उदाहरण, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये एक तर अशी विशुद्ध भक्त खूप कमी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दृश्य स्वरूपात नाहीये, हे अदृश्य स्वरूपात आहे. की जसं उदाहरणार्थ आपल्याला जर कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा आपला जॉब बदलायचा असेल तर आपण किती पटपट म्हणजे आपण विचार करतो की नाही यांनी घेतला असेल, माझ्या मुलाला इथे ऍडमिशन घ्यायचंय, मी त्यांना विचारते की अरे हा तुम्ही घेतलं, तुम्हाला कसं वाटतंय त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याकडे आपण विचार करतो ना की तिथे जाऊन त्यांच्याकडे चौकशी करावी, कारण हे दृश्य स्वरूपात आहे. पण आध्यात्मिक स्वरूपामध्ये आपल्याला जर अशा पद्धतीने पुढे जायचं असेल तर आपल्याला सुद्धा हा चॉईस घ्यावा लागेल की आपल्याला एका आध्यात्मिक भक्तांचा संघ आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे आणि तो नेहमी आपल्याला मार्गदर्शन करेल. त्यामुळे जसं भौतिक जीवनामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला गरज असते इतरांची, तसं आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही विचार करू शकता की हा भक्तांचा सत्संग जो आहे तो हा किती महत्वाचा आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. तरच आपण पुढे जाण्यासाठी आपल्याला पुढे मार्ग आपला चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो आपण योग्य मार्गाने. तर मग आता आपण बघू शकतो की चांगल्या भक्ताचे लक्षण काय असते. की चांगल्या तर श्रीमद भागवतम मध्ये खूप छान 3ऱ्या स्कंदामधील 25वा अध्याय आहे आणि 20वा श्लोक आहे की त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की हे शरीर जे आहे आपलं, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणून जे आपले आचार्य आहेत तर ते सांगतात की आपण आपल्या जसं एखाद्या ठिकाणी की अडथळा टाकायचा असेल किंवा अडथळा हे करायचं असेल पुढे न जाण्यासाठी, आपण कसं म्हणतो की नांगर टाकला आहे त्या ठिकाणी की तो नांगर पार करून आपण जाऊ शकत नाही किंवा ते आपण पलीकडे नाही जाऊ शकत, त्याचा अर्थ तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपली ही जी शारीरिक बोट आहे, हिला बोटीची उपमा दिलेली आहे भगवंतांनी की ही शारीरिक जी बोट आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असे नांगर आडवे टाकलेले आहेत. ते नांगर म्हणजे कुठले की ते नांगर उचलल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर ते नांगर म्हणजे काय आहेत, तर ते नांगर म्हणजे आपल्या भौतिक इच्छाशक्ती आहेत, ज्या आसक्ती आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक नांगर टाकलेला, हा माझ्या जीवनामध्ये मला एवढा पैसा पाहिजे, हा माझ्या जीवनामध्ये मला एवढी ही मोठी हा मोठा जॉब पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मला ही 4 व्हीलर पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मला खूप मोठं ध्येय गाठायचं आहे, मला अजून मोठं बनायचं आहे, अजून मला ऐश्वर्यवान बनायचं आहे. ह्या ज्या आहेत ते आपल्या जीवनामध्ये आपण टाकलेले नांगर आहेत आणि जोपर्यंत हे नांगर आपण बाजूला करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला हे नांगर पार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण आध्यात्मिक जे भक्त आहेत त्यांचा सत्संग घेत नाही तोपर्यंत ते खूप अवघड आहे आणि अशक्य आहे. तर प्रभुपादांकडे एक व्यक्ती येते, खूप छान घटना आहे की प्रभुपादांना ती म्हणते की मला खूप कंटाळा आलाय, की मला भक्तांबरोबर खूप कंटाळा आलाय, मला यांच्या बरोबर नाही राहायचं, मला एकट्यालाच करायचंय काही गोष्टी, मी एकटेच करणार आहे असं भगवंत म्हणतात. प्रभुपादांना ते म्हणतात. तर प्रभुपाद म्हणतात की कसं कधी कधी होतं ना असं की आपलेच काटे आपल्याला टोचतात, असं होतं. म्हणजे असं कधी कधी भक्तांमध्ये पण होत असतं. तेव्हा ते प्रभुपाद म्हणतात की तू वेडा आहेस, वेडा, कारण तू वेडा आहेस आणि तुझ्या बुद्धीचा स्क्रू कुठेतरी ढिल्ला झालेला आहे. प्रभुपाद म्हणतात भक्ती ही एकत्रित येऊन करायची असते आणि भक्तीसाठी अमाप प्रेरणा लागते. जर आपण कुठल्या विशुद्ध भक्तांना विचारलं की तू किती प्रेरणा लागते जीवनामध्ये, ते म्हणतील अमाप प्रेरणा लागते, अथांग प्रेरणा लागते. आता विहिरीमध्ये फक्त 2 थेंब आहेत,
पण ती विहीर गच्च भरण्यासाठी आध्यात्मिक जीवनामध्ये प्रचंड प्रेरणा आपल्याला लागते. तर एक खूप छान कॅलिफोर्नियामध्ये एक राधानाथ महाराज, परमपूज्य राधानाथ महाराज सांगत होते. प्रियांका ती हे झाडाची जी स्लाइड आहे ना ती दाखवू शकतेस. सॅकिया नावाचं एक झाड आहे की एक ते कॅलिफोर्नियामध्ये खूप मोठं वन आहे, हे जंगल आहे आणि ते सॅकिया नावाचं झाड आहे. तर परमपूज्य राधानाथ महाराज हे त्यांच्या एका लेक्चरमध्ये हे सांगत होते. तर त्याची उंची किती आहे की साधारण 200 फूट उंची आहे त्याची. आणि बुध्या, त्याचा जो बुधा आहे, त्याचं जे बुड आहे त्याच्यातून बघू शकतो की जर रोड केला तर एक कार जाऊ शकते, इतका मोठा बुधा आहे त्याचा. आणि हे झाड जे आहे ना हे 400, 500, 600 वर्षांपासूनची झाडं आहेत, इतक्या वर्ष ते जगतात. तर हे विचार करू शकतो की हे कसं होऊ शकतं हे झाड. तर ह्या झाडांनी ना एकमेकांना ना त्यांच्या जमिनीच्या खाली जर बघितलं ना तर हँडशेक केलेला आहे, हातात असं मिसळवलं हे केलेलं आहे. हे बघू शकता हे तुम्ही झाड की हे कॅलिफोर्नियामध्ये खूप मोठं जंगल आहे हे. आणि ह्या झाडांनी कितीतरी असे वृक्ष त्या कॅलिफोर्नियामध्ये आहेत आणि 500, 600 वर्ष हे झाड जगतं. तर त्यांची जी मुळं आहेत ना त्या मुळांनी एकमेकांना असं शेक हँड केलेलं आहे. आणि हँडशेक करतात ते. आणि हँडशेक केल्यामुळे काय होतं की जेव्हा एका झाडाला पाणी कमी पडतं तेव्हा दुसरं झाड त्या मुळांमधून त्याला पाणी देतं. किंवा कुठं आगनी लागला, कुठं उष्णता निर्माण झाली तर हे खालून एकमेकांना प्रोव्हाइड करतात ही मुळं. आणि हे एकच झाड मी मगाशी म्हटलं पण एवढ्या वर्ष जगतं, बाकीचे कुठलं झाड जगत नाही. तर मग तुम्ही विचार करू शकता की हे जे झाड आहे एकमेकांना मूळ, आणि हे ना पूर्ण जंगलामध्ये इंटरकनेक्शन आहे यांचं, पूर्ण जंगलामध्ये ते जमिनीतून एकमेकांशी कनेक्टेड झालेले आहेत. तर हे झाड त्यामुळे एवढ्या वर्ष जगतं. तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण विचार करू शकतो मग की एक झाड जे आहे ते एकमेकांना अशा पद्धतीने सहकार्य करतात आणि एवढ्या वर्ष ह्या पृथ्वी तलावर जीवन जगतात किंवा त्या योनीमध्ये राहतात. तर आपल्या जीवनामध्ये आपण जर भक्तांनी एकमेकांना सहकार्य केलं तर आपण किती पुढे जाऊ शकतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा. तर याचा एक खूप सुंदर व्हिडिओ आहे, तो आपण शेवटला बघूया कारण वेळ खूप कमी पडेल इतर हे करायला. तर तो लास्टला 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यातून तुम्हाला नक्की ते उदाहरण खूप छान आहे तर ते लक्षात येईल. तसं आपण सुद्धा बघू शकतो की हरिनामाच्या आधारावर की आपण सुद्धा आपल्या प्रभुपादांनी बघितलं की प्रभुपादांनी हरिनामाच्या आधारावर पूर्ण जगामध्ये लोकांना भक्त बनवलं, की पाश्चात्य देशातील वैष्णवांना भक्त बनवलं. तर ही जी हरिनामाची जी कृपा आहे किंवा एका शुद्ध भक्ताची कृपा ही आपल्याला मिळालेली आहे की श्रील प्रभुपादांनी ही कृपा आपल्याला दिली, म्हणून आज आपल्या मुखामध्ये आपण कुठेतरी ते हरिनाम घेऊ शकतो. तर ही हरिनामाची ही जी कृपा प्रदान करण्यासाठी आपल्याला वैष्णव किती गरजेचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये ना खूप छान एक आमचे म्हणजे आपले जे परमपूज्य राधानाथ महाराज जे आहेत तर यांचं खूप सुंदर एक उदाहरण आहे. प्रियंका ती स्लाइड दाखव. हा. तर ह्याच्यामध्ये बघू शकतो की आपण परमपूज्य राधानाथ महाराज इथे चैतन्य चरितामृत वाचत आहेत. तर त्यांची एक गुरु भगिनी होती जी म्हणजे प्रभुपादांची शिष्या त्या, की त्यांचं नाव होतं कुलंगना माताजी आणि त्यांना कॅन्सर झालेला होता. तर राधानाथ महाराज इथे रोज 2 तास त्यांच्यापाशी जाऊन चैतन्य चरितामृतचे वाचन करायचे. तसं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की संन्यासी हे नेहमी स्त्रियांपासून दूर राहतात आणि तसं ते तर खरं राहिलंच पाहिजे, तो एक नियम. पण वैष्णव संन्यासी जे असतात ते तसे नाही, म्हणजे तो नियम आहे, परंतु वैष्णव संन्यासी जे असतात ना ते शेवटी एकमेकांचा संघ, भक्तांचा संघ हा किती महत्वाचा आहे. की महाराज परमपूज्य राधानाथ महाराज हे संन्यासी आहेत पण त्यांची गुरु भगिनी ज्या आहेत कुलंगना माताजी, तर त्यांच्यासाठी महाराज शेवटच्या त्या 8 दिवसांमध्ये रोज महाराज त्यांच्यापाशी जाऊन चैतन्य चरितामृत वाचन करायचे. तर आपण विचार करू शकतो की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला असे वैष्णव जपणे आणि त्यांचा सत्संग घेणे हे आपल्याला किती महत्वाचे आहे. तर ह्याच्यामध्ये एक तो श्लोक 20वा श्लोक त्याच्यामध्ये वर्णन आहे, आता स्लाइड मध्ये नसावा बहुतेक, की त्या श्लोकामध्ये आहे का प्रियांका त्याच्या खाली लास्टचा एक श्लोक. तर त्या श्लोक भागवतम मधील तो श्लोक आहे की त्या श्लोकाचं वर्णन या ठिकाणी हा जो श्लोक आहे तर हा श्लोक आपण बघू शकतो इथे की भौतिक विषयांवरील आसक्ती हे जीवात्म्याचे सर्वात मोठे बंधन आहे. प्रत्येक विद्वान मनुष्याला उत्तम रीतीने ज्ञात असते,
पण तीच आसक्ती आत्मसाक्षात्कारी भगवंतांवर केंद्रित केली जाते तेव्हा तिच्यामुळे मोक्षाचे द्वार उघडले जाते. तर किती सुंदर श्लोक आहे. आपण बघू शकतो की परमपूज्य राधानाथ महाराज आहेत की हे एक भक्त एक वैष्णव दुसऱ्या वैष्णवाला कशा पद्धतीने सत्संग देत आहेत त्यांचा. आणि जन्म म्हणजे हा जो सत्संग आहे शेवटच्या क्षणाला, जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की जो शेवटच्या क्षणाला जो माझं नाम घेईल तो माझ्या धामाला प्राप्त होईल. मग भगवंतांचं शेवटच्या क्षणाला स्मरण होणं जर आपली शारीरिक स्थिती त्या स्तरावर नसेल तर हे वैष्णवच आपल्याला मदत करतात. तर ही भक्त योग्य अशा वैष्णवांवर आपली आसक्ती ही किती गरजेची आहे. तर हे थोडक्यात मी म्हणजे आता माझ्याकडे भागवतम नाहीये पूर्ण वाचण्यासाठी आणि आपल्याला तेवढा वेळ नाही, पण थोडक्यात आपण वरचं बघू शकतो की भक्तावर आसक्त होणे म्हणजे भगवत सेवेवर आसक्त होणे होय. कारण साधू संगतीचा परिणाम असा होतो की साधू आपल्या संगतीत येणाऱ्या व्यक्तीला भक्त, उपासक आणि प्रामाणिक भगवत सेवक कसे व्हावे हे शिकवतो. या सर्व साधूच्या भेटी आहेत. तर आपण बघू शकतो की एका भक्तावर आसक्ती होणे आपली म्हणजे इथे सांगितलं आहे की भगवत सेवेवर आसक्त होणे होय. आणि एक साधू म्हणजे जो साधू कोणाला म्हणायचं त्याचं पण किती सुंदर वर्णन आहे की साधू म्हणजे कोण की जो आपल्याला भक्त बनवतो. उपासक म्हणजे काय की भगवंतांची सेवा कशी करायची, भगवंत कोण आहेत त्यांची सेवा कशी करायची तो शिकवतो. आणि प्रामाणिक भगवत सेवक कसे व्हावे, नुसती सेवाच नाही तर प्रामाणिक. तर याच्यामध्ये असं वर्णन नाही की भगवत सेवक कसे व्हावे, तर इथे सांगितलं आहे की प्रामाणिक भगवत सेवक कसे व्हावे. म्हणजे अप्रामाणिक पण भगवत सेवक असतात, याचा अर्थ की अप्रामाणिक पण असतात, ते पण करत असतात पण तेवढे प्रामाणिक नसतात. तर इथे सांगितलंय की प्रामाणिक भगवत सेवक कसे व्हावे हे शिकवतो. म्हणजे एका भक्तावर ही आसक्ती होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून साधू म्हणजे कोण की जो भगवे वस्त्र परिधान केलेला किंवा लांब दाढी ठेवलेला कोणताही साधारण मनुष्य म्हणजे साधू नव्हे. अटळ निश्चयाने भक्तिमय सेवा करतो तो साधू होय, असे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. तर हे किती महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण वैष्णवांना जपणे आणि त्यांचा सत्संग घेणे. तर भागवतम मध्ये अजून एक उदाहरण आहे की भरत महाराजांचं, की जे ऋषभदेवांचे पुत्र की त्यांनी, आपल्याला सगळ्यांना ही कथा माहित आहे की त्यांनी पूर्ण सर्वस्वाचा त्याग केला. तर ते कुठल्या स्तरावर होते की आपण कसं श्रद्धेच्या स्तरावर आहोत, ते भाव स्तरावर होते, सगळ्यात उच्च स्तर होता त्यांचा, त्यांनी सर्वस्व त्यागलं होतं. पण एका हरिणावर आसक्ती जडल्यामुळे त्यांना त्या भाव स्तरावरून सुद्धा खाली यावं लागलं. का तर त्यांच्या बरोबर कुणी भगवंतांचे भक्त नव्हते. मग विचार करा की ते भाव स्तरावरून जर खाली येत असतील तर आपली काय गती आहे. तर आपण विचार करू शकतो किंवा आपल्या त्या कल्पनेच्या बाहेर आहे की तो स्तर. मग आपल्याला तर पावलागणी आपल्याला भगवंतांच्या भक्तांची गरज आहे, त्यांच्या सत्संगाची आपल्या जीवनामध्ये प्रामाणिक अशा भक्तांच्या सत्संगाची आपल्याला गरज आहे. आणि आपल्याला जर ही आसक्ती वाढवायची असेल तर ती आसक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या भक्तांचा संग जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्याला ह्या भौतिक गोष्टींची जी आसक्ती आहे त्यापासून आपण दूर होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की शेवटी चेतना, की आपली चेतना, ही चेतना जी आहे की आपल्याला ती चेतना योग्य स्तरावर आणण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या भक्तांचा संग गरजेचा आहे. भावभक्तीच्या स्तरावरून जर त्यांचं जर पतन होत असेल तर आपण श्रद्धेच्या, मी म्हटल्याप्रमाणे की श्रद्धेच्या स्तरावर तर आपल्याला किती प्रोत्साहन, किती उत्साह आणि किती ह्या गोष्टींची गरज आहे हे आपण समजू शकतो. आणि भक्तांचा संघ, तर भक्तांचा संघ, तर त्या भक्तांचा संघ प्रत्येक म्हणजे असे नाही की आपण कुठले तरी, आपण अशा शुद्ध वैष्णवांचा संघ किंवा अशा वैष्णवांचा संघ घेतला पाहिजे की जे प्रामाणिकपणे त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करत आहेत. असे नाही की कुणी आपल्याला एकदम विशुद्ध स्तरावर मिळेल कुणी, कारण शेवटी आपण साधक आहोत. पण त्याच्यामध्ये पण मी म्हणाल्याप्रमाणे की ज्याची चेतना आणि ज्याचे प्रामाणिक प्रयत्न, भले त्याला वेळ लागतोय त्या गोष्टीला कारण आपण सगळे त्या मार्गावर जाणारे आहोत, पण जेव्हा कुणी प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत असेल आणि त्याची चेतना मात्र प्रामाणिक असेल तर अशा स्तरावरच्या भक्तांचा संघ आपल्या जीवनामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की उदाहरणतः एकदा काय होतं की नदीमध्ये एक मातीचं मटकं आणि पितळी कळशी, ही जी दोघेही पोहत असतात, तर ती पितळी कळशी काय म्हणते मातीच्या मटक्याला की अरे मला तुझ्या बरोबर तुला भेटायचं आहे. तर मातीचं मटकं काय म्हणतं की नाही नको मला नाही भेटायचं तुला. तर पितळी कळशी म्हणते की नाही रे,
मला आवडेल तुला भेटायला, की मला येऊ दे तुझ्या बरोबर भेटायला. तर मातीचं मटकं, मातीच्या मटक्याला माहित असतं की ही जर मला भेटली आणि ही माझ्यावर जर येऊन आपटली तर मला तडा जाईल, आणि तडा गेलं तर मी बुडून जाईल. म्हणून मातीचं मटकं म्हणतं की मला नाही तुझ्या जवळ यायचं. तर ह्याच्यातून आपण काय शिकू शकतो की ते मातीचं मटकं आपण आहोत, आणि त्या मातीच्या मटकं आपण आहोत ही क्षणोक्षणी जाणीव आपण ठेवली पाहिजे. कारण आपल्याला माहिती की आपण मातीचं मटकं आहोत, आणि आपल्याला बाहेरच्या अभक्ताच्या सत्संगाने कुठेही आपल्या मातीच्या मटक्याला चीर जाऊ शकते, आणि त्याला एकदा चीर पडली तर त्याच्यातून पाणी जाऊन आपण बुडू शकतो. म्हणून आपण हे नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, की आपण कुठेही असं आपल्याला वाटलं नाही की पाहिजे अरे नाही मला माझ्या जीवनामध्ये आता मी त्या स्तरावर गेलेलो आहे, मला काही माझ्यापेक्षा हे ज्युनियर भक्त आहेत, हे आत्ताच आलेले आहेत, हे असेच आहेत, ते तसेच आहे, असं कधीही समजायचं नाही. की आपल्याला आपण नेहमी स्मरणात ठेवायचं की आपण हे मातीचं मटकं आहोत, आणि आपल्याला कधीही आपल्याला चीर जाऊ शकते. त्यामुळे नेहमी आपण भक्ताच्या सत्संगामध्ये राहिला पाहिजे. तर एक स्लाइड आहे की एक प्रियंका पुढची स्लाइड दाखवते. हा हा तर हे बघू शकतो की हे जे प्राणी आहेत हे, तर हे काय आहे, आपल्याला एक 3-4 त्याचे तोंड दिसत आहेत की याला साळींदर म्हटलं जातं. साळींदर प्राणी आहेत हे. आणि हे कसे ना, आपण रस्त्याने जरी बघितलं की काही कुत्र्याची पिल्लं वगैरे असतील किंवा मांजरीची पिल्लं असतील, तर ते कसे आईच्या पोटाच्या खाली एकमेकांना येऊन थंडीच्या वगैरे दिवसात एरवी सुद्धा असे एकमेकांना बिलगून बसतात, म्हणजे त्यांना ते सुरक्षित वाटतं, ऊब मिळते. तसे हे साळींदर जे प्राणी आहेत ना, हे ना एकमेकांना असे एकदम बिलगून बसत असतात. परंतु एक दिवस काय होतं, आणि ह्यांना ना एकमेकांची म्हणजे ना खरं तर यांना काटे खूप आहेत, की त्यांच्यावर जे केस आहेत ना ते काटे आहेत, असे काटे. तर एका साळींदराला काय वाटतं की मला फार काटे टोचतायत यांची, मी कशाला राहू यांच्यामध्ये, मी जातो निघून, मला नाही को ह्यांची संगत, कारण मला ह्यांचे काटे खूप टोचतायत. तर मग जेव्हा ते एक साळींदर बाहेर पडतं, तर ऍक्च्युली ना त्याला ते काटे आहेत, केस नाहीत. परंतु जेव्हा ते बाहेर पडतं, बाहेर पडल्यानंतर हे ना ती काटे गेल्यानंतर खाली काय राहतं, स्किनच राहते ना. मग त्या स्किनमुळे त्या काट्यांना काय होतं की जी स्किन आहे ना ती उघडी पडती, आणि ती ओपन झाल्यामुळे त्याला ते सहन होत नाही. उन्हाची दाहकता असेल किंवा काही कुठलाही अटॅक आला का तो डायरेक्ट स्क्रीनवर होऊ शकतो ना. आणि मग त्याच्या लक्षात येतं की नाही, अरे आपल्याला आपण एकटे नाही जगू शकत, म्हणून ते पटकन ते परत त्या साळींदरांमध्ये जाऊन मिक्स होतं आणि त्यांच्या उभेला जाऊन बसतं. तसं आपल्याला सुद्धा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कधी कधी असं होतं की काही होऊ शकतं असं, की काही भक्तांबरोबर आपलं जमत नाही, काही भक्तांबरोबर आपल्याला वाटतं की आपलं त्यांचं काही पटत नाही किंवा काही, पण त्या साळींदराप्रमाणे आहेत. भले आपल्याला एकमेकांचे काटे टोचतील, परंतु आपण योग्य आपलं ध्येय एकमेकांबरोबर गाठू आणि आपलं आध्यात्मिक जीवन एकमेकांच्या प्रेरणेने आपण जगू. परंतु आपण जर ठरवलं की नाही मला ह्याचे काटे टोचतात तर मी बाहेर पडेल, पण त्यावेळेस आपण विचार करायचा की आपल्यामध्ये पण ते काटे आहेत त्या साळींदराप्रमाणे. जसे त्यांचे काटे आपल्याला टोचतायत तसे आपले काटे सुद्धा त्यांना टोचत असतील, आपले काटे सुद्धा त्यांना टोचू शकतात. मग आपण आपल्याला त्रास होत आहे तर त्यांना देखील त्रास होतो. तर ही गोष्ट आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये त्या साळींदरासारखी लक्षात ठेवली पाहिजे, स्मरणात ठेवली पाहिजे, की मला जरी ह्याच्यातून बाहेर पडायचं म्हटलं तरी मी जीवन जगू शकणार नाही किंवा आध्यात्मिक मार्गावर चालू शकणार नाही. एवढी एकमेकांची आपल्याला गरज आहे. तर त्या साळींदराप्रमाणे आपणही ह्या मार्गातून दूर जाऊ शकतो. म्हणून जसे त्यांचे काटे आपल्याला टोचतात तसे आपलेही काटे त्यांना टोचत असणार आहेत, आपल्यापासूनही कुठेतरी त्यांना त्रास होत असेल. ही भावना जर आपल्या मनामध्ये नेहमी स्मरणात राहिली तर आपल्यामध्ये नक्कीच तेवढी सहनशीलता येईल, आणि ते सहन करून आपण एकमेकांचे चांगले गुण बघून, एकमेकांच्या चांगल्या क्वालिटीज बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तर हे या उदाहरणामधून आपण शिकू शकतो. की जसं अजून एक उदाहरण आहे देते मी, की जसं भक्तांचा म्हणजे वेगवेगळे हार आहेत, की जसं आता कुमुदवन मध्ये बघू शकतात की खूप काही माताजी आहेत की रोज दुपारचा त्यांचा 2 तास त्या येतात आणि खूप सुंदर सुंदर हार भगवंतांसाठी अर्पण करतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फुलं असतात, कधी गुलाबाची गुलछडी आहे, झेंडू आहे. तर बऱ्याच माताजी म्हणत असतात की अजून वेगवेगळे कलरफुल फुलं ह्याच्यामध्ये हे असेल ते असेल तर अजून छान दिसेल. तर हे एक साधं उदाहरण आहे, म्हणजे मला हे उदाहरण आठवलं म्हणून, की जसं एखादा हार जरी बनवायचा असेल तरी आपल्याला किती वेगवेगळी कलरची फुलं आपल्याला वाटतात की हे फुल असावं, हे कलरचं फुल त्याच्यामध्ये असावं. तसं भगवंतांनी सुद्धा वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या प्रवृत्तीची लोक बनवलेली आहेत. आणि आपल्या भक्त समुदायामध्ये पण आपण बघू शकतो की जसं वेगवेगळ्या स्वभावाची, मी हे साळींदराचं उदाहरण दिलं की वेगवेगळ्या स्वभावाची लोक आहेत, वेगवेगळ्या विचारांची भक्त आहेत, आणि ते वेगवेगळे विचारांचे भक्त एकत्रित येऊन जेव्हा सेवा करतात
तेव्हा ती सेवा भगवंतांना जास्त आकर्षित करते. की जसं वेगवेगळ्या कलर मधली जी फुलं आहेत ती वेगवेगळे कलर मधले फुलांचा हार जर आपण भगवंतांना केला तर तो किती सुंदर दिसतो. मग तसे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे वृत्तीचे भक्त आहेत, त्यांनी ते जर एकत्रित येऊन जेव्हा सेवा करतील तर त्यांचा परिवार हा भगवंतांना किती आवडेल, किती भगवंतांचं मन प्रसन्न होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा, आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी आपण बघू शकतो की जरी असे काही घटना आल्या जीवनामध्ये अनुभवण्यास किंवा घटना आल्या अनुभवण्यास आपल्याला, किंवा कधी काही वाटलं तर आपण नेहमी हे एक उदाहरण आपल्या नजरेसमोर ठेवायचं आणि वेगवेगळ्या ह्यानी आपण एकमेकांना सहकार्य करून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक एक पाऊल पुढे उचलून चाललो तर आपल्याला भक्तांची ही कृपा तर मिळेलच, पण त्याबरोबर अशा सत्संगामध्ये आपण जेव्हा राहू तेव्हा भगवंतांची ही कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. आणि अजून एक उदाहरण देते की आपण बघतो की कलर पेन्सिल आहेत की जेव्हा लहान मुलं कलर वगैरे करतात, पेन्सिल काही अशी एकच पेन्सिल नसते की कधी वेगवेगळ्या कलरच्या पेन्सिल. आता एकाच पेन्सिलने आपण ड्रॉइंग केलं तर ते दिसेल का आकर्षित? नाही दिसणार. तर त्याच्यासाठी वेगवेगळे कलरच्या पेन्सिल जर असतील तर ती ड्रॉइंग किती सुंदर आकर्षित दिसेल त्या हारासारखं. म्हणजे तसंच वेगवेगळ्या कलागुणांचे भक्त आपल्या समुदायामध्ये असतात, आपल्या समूहामध्ये असतात. कोणाला मृदंग वाजवायला आवडतो, कुणाला करताल वाजवायला आवडतं, तर कुणाला गायला आवडतं, कुणाला प्रसाद बनवायला आवडतं, कुणाला हार बनवायला आवडतं. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला आहेत, प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत. तर ह्या पेन्सिल सारखे वेगवेगळे गुण आपण येऊन एकत्रित येऊन भगवंतांना भक्तांच्या सत्संगामध्ये अर्पण केले तर भगवंतांची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. तर हे आपण या उदाहरणामधून आपण शिकू शकतो. त्यामुळे काही उदाहरणं मी देण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने थोडक्यात सत्संगाचं एक अलौकिक सामर्थ्य आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की आशा आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार तरी काही समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. तर अशा पद्धतीने माझे 2 शब्द संपवलेत मी. तर एक रिव्हिजन घेऊया आपण थोडक्यात की आपण काय काय शिकलो 1-2 मिनिटाची. की आपण बघितलं की पहिल्यांदा आपण बघितलं की मनुष्य जीवन हे मनुष्य जन्माची तुलना आपण कशाशी केलेली आहे. एका रॉकेट सारखे आहे की एका वाहनासारखे मनुष्य जन्म आहे की एका रॉकेट जसं आकाशामध्ये भेदून वरती जातं तसं ह्या मनुष्य देहाचा वापर करून, या नरदेहाचा वापर करून आपण सुद्धा ब्रह्मांड भेदून भगवत धामामध्ये जाऊ शकतो. तसेच आपण बघितलं की आध्यात्मिक जीवनाचा आपल्या पाया काय की अनुकूल्यस्य प्रतिकूल्यस्य, की रूप गोस्वामींनी जे सांगितलेलं आहे ही एकच गोष्ट ते एका श्लोकामध्ये सांगितली आहे की 2 वेळा आलेली आहे. भक्तांचा सत्संग, अभक्तांचा संग त्यागणे. आणि जे आवश्यक आहे ते स्वीकारणे, जे आवश्यक नाही ते ते स्वीकारणे, आणि जे आपल्यासाठी वर्ज्य आहे ते वर्ज्य करणे. तिसरं आपण बघितलं की मनुष्य जीवनाचा चॉईस, म्हणजे आपल्याकडे चॉईस आहे की आपण आपल्या जीवनामध्ये काय चॉईस करू शकतो, काय घेऊ शकतो. की जसे एका प्रकारचे एकत्रित लोक आले की उदाहरणार्थ आपण भौतिक जीवनामध्ये हे उदाहरण राहिलं खरं द्यायचं की जसं दारू ड्रिंक करणारी लोक असतात, जेव्हा ती एकत्र येतात तेव्हा ती काय म्हणतात की नाही चला आज आपण 2-3 मित्रांना घेऊन जाऊ, एकट्याला काही मजा येत नाही. ते असं का म्हणतात? कारण त्यांना त्यांच्या पद्धतीची त्यांची मैत्री असणारी, तशा सवयी असणारी लोक लागतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला पण तो चॉईस आहे की आपण कोणाचा सत्संग घ्यायचा. म्हणून मनुष्य जीवनामध्ये हे एक दिलेलं फ्रीडम आहे, त्याचा वापर आपण कसा करतो. तर वामन देवांचं एक उदाहरण बघितलं की त्यांनी त्यांचा चरण स्पर्श बली महाराजांना किती 2 मिनिटाकरता दिला आणि तोच कालियासाठी 2 तासासाठी दिला. म्हणजे हे गोविंद चरण त्यांनी परमनंटली कालियाच्या फणावर दिले. मग ही कृपा कशामुळे झाली की त्यांच्या ज्या पत्नी आहेत नागपत्नी, एखाद्या भक्ताची याचना ही जी किती महत्वाची असते की जी आपल्याला आपल्या कष्टांपासून दूर करते, की ही त्यांची याचना जी आणि त्याला सोडून दिलं. तर दुसरं एक आपण बघितलं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पण ह्याच्यामध्ये बघितलं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पण आपण कसं एकत्रित येऊन सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हाच सत्संग आपण कोणाचा घ्यायचा, काय कशा पद्धतीने करायचा, कुठल्या प्रामाणिक भक्तांकडून आपण सत्संग घेतला पाहिजे हे पण आपण बघितलं. आणि दुसरे म्हणजे की एका श्लोकामध्ये बघितलं की भक्त, उपासक आणि सेवक, प्रामाणिक सेवक आपण कशा पद्धतीने बनू शकतो. तर एका विशुद्ध भक्ताचा सत्संग घेऊन आपण बघू शकतो, म्हणजे आपण सत्संग घेऊन आपण त्या पद्धतीने बनण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसरं उदाहरण आपण बघितलं की बोटीचं उदाहरण दिलेलं आहे की हे शरीर म्हणजे एक
बोट आहे आणि त्याचा कप्तान कोण आहे? गुरु आहे. आणि त्याला अनुकूल वारा जो आहे की त्याला योग्य दिशा लागते नेण्यासाठी, आणि तो जो योग्य दिशा दर्शविते ते भगवंतांचे श्रीमद भगवद्गीतेमधील असेल, श्रीमद भागवतम मधील असेल ते ज्ञान आहे. तर हा अनुकूल वारा आहे. भरत महाराजांची स्टोरी आपण ऐकली की सत्संग नसल्यामुळे त्यांचे भावस्तरावरून सुद्धा पतन झाले. आणि दुसरी एक गोष्ट बघितली की आपण साळींदराची, की जे साळींदर जे आहे की ते कशा पद्धतीने त्या साळींदराची गोष्ट आपण बघितली की तो त्याच्या सम जे आहे ती यांच्यापासून जेव्हा तो दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्या बंधू भगिनींपासून, तर त्याला कशा पद्धतीने त्रास होत आहे. नंतर आपण मटक्याची गोष्ट बघितली, कळशी आणि मातीच्या मटक्याची. तर अशा पद्धतीने वेगवेगळे उदाहरणं हे करून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मी प्रियांकाला रिक्वेस्ट करते की तो एक व्हिडिओ जो आहे की मी मगाशी 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे पण खूप सुंदर व्हिडिओ आहे की 2 भावांची एक कॉम्पिटिशन रनिंग रेस आहे आणि त्या रनिंग रेस मध्ये त्याला बहुतेक ऑडिओ नसेल पण तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर ते 2 भाऊ आहेत त्या रनिंग रेस मध्ये सहभागी झालेले आणि त्याचं तुम्ही बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला काही लक्षात येईल तर तुम्ही प्रयत्न करा हे करण्याचा. नंतर मी शेवट सांगते की त्याचा काय सार आहे त्या व्हिडिओचं. तर प्रियांका ते व्हिडिओ दाखवू शकतो आपण? 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. खूप सुंदर व्हिडिओ आहे. जर तो सुरू झाला तर खूप चांगला आहे. खरं सगळ्यांनाच पाहायला मिळेल. हरिबोल तोपर्यंत त्याच्याबद्दल सांगू शकता तुम्ही? स्टार्ट माहिती नाही. कुठले नेक्स्ट प्रोग्रामचे सेशन करते? हा, किंवा त्या व्हिडिओ बद्दल किंवा मग नेक्स्ट. चालेल चालेल. बघूया लागला तर मी थोडक्यात सांगते पण खरं पाहायला मिळालं असतं तर खूप छान आहे. Jonathan Brownlee, and they're not even on the final stretch yet. Schumann wins in Cozumel. The brothers are coming arm in arm to finish in second and third. पहिल्यापासून दाखव प्रियांका, पहिल्यापासून. And he's starting to slow, and there is a little way to go. There's half a K to go, and Johnny is running out of time and is losing. He's losing his sense of direction. This is worrying. Oh, goodness me. This is a horrible sight. Jonathan Brownlee has lost it now and has staggered to a stop at the side of the course. And Alistair's stopped to help him along. And Alistair is going to try and carry his brother home. Dramatic scenes in Cozumel as the Olympic champion carries his younger brother towards the podium. Oh my God, I cannot believe what we are seeing here. Matt, is it allowed? Is he allowed to help his brother? You know, is that part of the rules? I'm not too sure. We've never seen anything like this before. Unbelievable scenes. Unbelievable scenes in Cozumel. The Brownlee brothers arm in arm, but it's not by way of celebration. Henry Schumann celebrating. He's going to win this race in Cozumel out of nowhere. But we have to be concerned about the health of Jonathan Brownlee. They're not even on the final stretch yet. Schumann wins in Cozumel. The brothers are coming home arm in arm to finish in second and third, but Johnny can hardly stand. And Alistair is having to drag him across the line and pushing him home for second. Johnny finishes in second. Goodness me, what an incredible conclusion here. तर हा व्हिडिओ जो आहे आपण बघू शकतो की याला एवढी क्लिअरिटी खरं तर ते दाखवणंच अवघड होतं पण प्रियांकाने प्रयत्न केला. अगोदर खूप खूप धन्यवाद तिचे. तर हा जो व्हिडिओ आहे खूप प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की जो दोघं भाऊ आहेत की ते दोघं एकमेकांना घेऊन चाललेले होते आणि जेव्हा पहिला एकदम पुढे होता पण तो इतका थकतो आणि तो थांबतो त्याचा भाऊ येईपर्यंत. तो मागून जो येतो त्याचा भाऊ तो पण थांबतो त्याच्यासाठी आणि त्याला गळ्यात हात घालून पुढे
तो ढकलत राहतो. पण या दोघांच्या ह्याच्यामध्ये काय होतं, तिसरा जो खेळाडू असतो तो पुढे जातो निघून त्याचा फायदा घेऊन आणि तो पहिल्या नंबरला येतो. पण याच्यामध्ये आपण बघतो की हा भाऊ जो आहे की त्याला कशा पद्धतीने पुढे पुढे ढकलत नेतो. तर हा व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला, ऍक्च्युली जो जिंकणारा होता त्याच्याकडे कोणाचंच लक्ष केलं नाही. पण हे दोघं जे भाऊ होते जे एकमेकांना धरून पुढे गेले आणि नंतर जो मागून येतो त्यांनी त्याला पुढे नेलं. नंतर पुढे त्यांनी तिथे आल्यानंतर त्यांनी त्याला पुश केलं. म्हणजे तो स्वतः पुढे गेला नाही तर त्यांनी त्याला पुढे ढकललं. म्हणजे दुसऱ्या नंबरला तो आला. म्हणजे हा व्हिडिओ किती सुंदर व्हिडिओ आहे. म्हणजे किती खरं तर खूप गाजलेला व्हिडिओ आहे हा. तर आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये सुद्धा भक्त हे अशा पद्धतीने असतात की आपल्याला ते पुश करतात, आपल्याला ढकलतात, आपल्याला प्रेरणा देतात. आणि वेळेला मात्र जेव्हा कुठलीही गोष्ट असेल, कुठलंही क्रेडिट असेल किंवा कुठलीही गोष्ट काही असेल जीवनामध्ये, तेव्हा ते असे वैष्णव हे इतरांना नेहमी पुढे करतात. तर हे भौतिक जगामधलं एक साधं उदाहरण आहे. तर वैष्णव हे कशा पद्धतीचे असू शकतात याची आपण कल्पना करू शकतो. हा एक मेसेज ह्या व्हिडिओ मधून द्यायचा होता. त्यामुळे थँक्यू. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता किंवा काही कमेंट्स किंवा तुम्ही एकदा म्यूट व्हाल, मी परत एकदा सगळ्यांना अनम्यूट करते. हा, ओके मॅम. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात अनम्यूट करून. प्रश्न विचारा, कमेंट्स साठी नंतर आहे. बेसिकली प्रश्न असतील तर नक्की विचारा. धनिष्ठा गोपी माताजी, काही प्रश्न आहे तुम्हाला? माताजी प्रश्न काही नसतील कुणाचे बहुतेक, जे काही दिसत नाही. काही कमेंट्स किंवा कोणाचे काही सजेशन काही असेल तर ते पण सांगू शकता. अनाउन्समेंट नेक्स्ट. हा, नेक्स्ट सेशन आहे जो संवर्धनचा. म्हणजे हा आपला पहिला क्लास झालेला आहे. आता इथून पुढे आपले दर सोमवारी 4 ते